मित्रांनो, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यामध्ये आज सामना होणार आहे। हा सामना खूप हाय व्होल्टेज सामना असणार आहे। त्यामध्ये कोणती टीम जिंकेल ती टीम प्लेऑफसाठी क्वालिफाय होणार आहे। तर महेंद्रसिंग धोनी विरुद्ध विराट कोहली हा सामना होणार आहे। हा सामना क्वार्टर फायनलपेक्षा कमी असणार नाही। तर हा धोनीचा शेवटचा सामना असू शकतो का? जर धोनीचा पराभव झाला तर धोनीचा हा शेवटचा सामना असू शकतो। तर मित्रांनो, चेन्नई सुपर किंग्सचे कोणते प्लेयर्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर आज भारी पडतील? ते प्लेयर आज परफॉर्मन्स केला त्यांनी तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न यावर्षीसुद्धा भंग होऊ शकते। मित्रांनो, हा सामना बेंगलोरच्या ग्राउंडवर खेळवला जाणार आहे। तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे। ते छोटे मैदान आहे। तर चेन्नईचे कोणते प्लेयर्स त्या मैदानावर चांगले खेळतील आणि बेंगलोर विरुद्ध चांगले खेळतील आणि त्यांचे स्वप्न भंग करतील हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11च्या मराठीतून प्रिडिक्शन करत असतो। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला। तर मित्रांनो, चेन्नई सुपर किंग्सचे प्लेयर्स रवींद्र जडेजा। सर्वात प्रथम बेंगलोर विरुद्ध रवींद्र जडेजा हा चांगला खेळतो। रवींद्र जडेजाचे ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक यांच्या विरुद्ध रेकॉर्ड खूप चांगले आहे। ग्लेन मॅक्सवेलला त्याने 6 वेळा बाद केले आहे। तर रवींद्र जडेजा बॅटिंग आणि बॉलिंगकडून सुद्धा चांगली कामगिरी करतो। तर रवींद्र जडेजा हा पहिला प्लेयर असणार आहे जो आरसीबीला आज तंग करेल। दुसरा प्लेयर आहे शिवम दुबे। मागील वर्षी शिवम दुबेने बेंगलोरच्या ग्राउंडवर आरसीबी विरुद्ध खेळताना 85 धावांची चांगली खेळी केली होती आणि ते छोटे मैदान असल्यामुळे शिवम दुबे बेंगलोर विरुद्ध उद्या चांगला परफॉर्म करणार आहे आणि चौकार षटकारांची आतिषबाजी करू शकतो। तर शिवम दुबे देखील बेंगलोरला लवकरात लवकर बाद करावे लागेल शिवम दुबेला। आणि तिसरा प्लेयर आहे रचिन रवींद्र। मित्रांनो, रचिन रवींद्र अजूनही चांगली कामगिरी केली नाही रवींद्रने, परंतु रचिन रवींद्र चेन्नस्वामी सारख्या छोट्या ग्राउंडवर चांगली कामगिरी करू शकतो, अर्धशतक झळकावू शकतो। आणि चौथा प्लेयर आहे कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी। महेंद्रसिंग धोनीचे बेंगलोर विरुद्ध रेकॉर्ड चांगले आहे आणि चिन्नास्वामीच्या ग्राउंडवर त्याचे रेकॉर्ड चांगले आहे। चिन्नास्वामी ग्राउंडवर तो चांगला खेळतो। मागील चिन्नास्वामीवरच्या त्याच्या पारी 77, 85 अशा धावा केल्या होत्या त्यांनी चिन्नास्वामी ग्राउंडवर। तर MS धोनी विरुद्ध उद्या बेंगलोरला थोडी रणनीती आखावी लागेल आणि त्याला लवकर बाद करण्याचा प्रयत्न करावा लागेल। नॉकआउट सामना असल्यामुळे हा MS धोनी उद्या वर खेळायला येऊ शकतो आणि बेंगलोरचे स्वप्नभंग करू शकतो। तर या प्लेयर्स विरुद्ध बेंगलोरला रणनीती आखावी लागेल। शिवम दुबे आणि महेंद्रसिंग धोनी, रचिन रवींद्र आणि रवींद्र जडेजा यांच्याविरुद्ध ते चांगले खेळले तर ते उद्या मॅच जिंकू शकतील आणि प्लेऑफमध्ये जातील। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते कोणती टीम जिंकेल हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र।